कोकणाने नेहमीच आम्हाला साथ दिली आहे, त्याचप्रमाणे यावेळी देखील कोकण भारतीय जनता पार्टीला साथ देईल व निरंजन डावखरे यांना पहिल्या फेरीतच विजयी करतील असा विश्वास आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला आहे। आज कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे मतदान होत असून सरस्वती मंदिर ट्रस्ट शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात मतदारांची गर्दी असून मतदारांना चांगला प्रतिसाद मिळत आहे। पदवीधर मतदारसंघातलं मतदान हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि पदवीधर मतदार शिक्षक मतदार हे मोठ्या संख्येने नेहमीच मतदान करतात आणि कोकणाने कायमच साथ दिलेली आहे आम्हाला, भाजपला, महायुतीला आणि पदवीधर मतदारसंघामध्ये देखील 100% ते साथ देईल असा मला विश्वास वाटतो। मतदानाला बाहेर द्या, खरं म्हणजे जिथे मत बाद व्हायला नको, परंतु मत बाद होण्याचं प्रमाण सर्वच ठिकाणी या सगळ्या मतदारसंघामध्ये असतं। त्याच्यामुळे माझी मतदारांना देखील विनंती आहे की मतदानाचे नियम आहेत, तिथला स्क्रीन घेऊन आपण मतदान करावं, त्याच्यावर वेगवेगळं लिहू नये, योग्य पद्धतीने फोल्ड करून ते मतदान करावं। तर हजारो मतदान बाद झालेलं होतं आणि त्यामुळे मतदानालाही यावं, पाऊस पाणी असलं तरी यावं, हा लोकशाहीचा शेवटी उत्सव आहे आणि करून मतदान करावं असं मी आवाहन देखील यांनी। सर, किती विश्वास वाटतो आपला उमेदवार? आमचा उमेदवार जो आहे तो अत्यंत सक्रियपणे, योग्यपणे आणि काम करणारा आहे, कोकणातल्या मतदारांना नक्की आहे। मला असं वाटतं की पहिल्या फेरीमध्येच निरंजन डावखरे निश्चितपणे निवडून। सर, लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेच्या निवडणुका आहेत। लोकसभेला ज्याप्रमाणे माहितीला अपयश महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळालं, विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये नेमके काय चित्र असू शकतं? खरं म्हणजे कोकणामध्ये तर यशच यश मिळालेलं आहे, त्याच्यामुळे आमची कोकणातली कोकण मतदारसंघातली निवडणूक आहे। या ठिकाणी मतदारांचा आशीर्वाद करून मतं देऊन आम्हालाच देखील निरंजन डावखरे निश्चितपणे विजयी होतील।